मित्रांनो, ह ब प याचा मीनिंग मराठीमध्ये पूर्ण आहे. तो म्हणजे हरिभक्त परायण सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे लाडके गुरुजी विठ्ठल कांगणे सर. धरतीवरी तू येई देवराया, हार मिळतील बघाया बुवा तिथे बाया. कीर्तनात हल्ली गाती सिनेमाची गाणी, परमेश्वरा रे तुझी दुनिया दिवानी. एप्स्टीन फाईल ऑफ महाराष्ट्र. अशोक भोंदूबाबा खरात यांनी जे आहे की त्या दोन महाशयांना अशा पद्धतीने धुतलंय की तुम्ही तुमच्या अंगात घालणारे कपडे निरमा टाकूनही धुत नसेल. अशा पद्धतीने न नाव घेता अशा पद्धतीने धुतले. नेमकं काय आहे मित्रांनो रुपालीताई चाकणकर यांचा इतिहास? का लोक त्यांना एवढे ट्रोल करू लागले? हालाकी याच्यामध्ये तर इतरही बऱ्याच काही नेत्यांचा समावेश आहे, जसं की तुम्ही फुटेज देखील बघितलं सर. परंतु टार्गेट फक्त रुपालीताई चाकणकर यांनाच का करण्यात बघले? त्यांनाच काय तर राजीनामा त्या पदाचा त्यांचा जे आहे की महिला अध्यक्ष पदाचा द्यावं लागला. जे पद त्यांनी इथल्या वर्षाची मेहनत करून मिळालं होतं, त्या पदाचा त्यांना राजीनामा तिथे द्यावा लागला. नेमकं काय काय कृत्य केलं होतं अशोक खरात उर्फ भोंदूबाबा यांनी? बघूया व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मिळतं. तसं तर ऑलरेडी अशोक खरात यांचं सर्व काही कर्तृत्व तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आपण त्याच्या डीपमध्ये जास्त जाणार नाही. परंतु नेमकं चाकणकर बाई आणि चाकणकर मावशी यांचा काय प्रवास आहे? आता एक शब्द तुम्हाला सांगून देतोय, चाकणकर मावशी माझ्या तोंडात आलं म्हणून. काल एक व्हिडिओ आपण बनवला होता, त्याच्यामध्ये चाकणकर मावशी मी म्हटलं होतं. बऱ्याच लोकांनी रिपीट ह्याच कमेंट केला की नेमकं तुझी मावशी आहे का? नेमकं असे हासाचे इमोजी टाकून तर कमेंट करायचे. त्यांना सांगू शकतो की असं काहीच नाही. फक्त मावशी हे शब्द याच्यासाठी वापरला कारण ते आपल्यापेक्षा खूप मोठे आणि त्यांना सन्मान देणं ही आपली एक नैतिकता आहे मित्रांनो. कारण की आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना कोणत्या एखाद्या शब्दांना सन्मान देणं हे आपलं काम आहे. येऊ आपल्या टॉपिकवर रिटर्न. नेमकं काय होता चाकणकर मावशी यांचा इतिहास थोडक्यात बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वप्रथम तर मित्रांनो भोंदूबाबांचा उर्फ जे आहे की खरात अशोक खरात आहे. नेमकं हे काय करायचं आहे की बऱ्याच काही त्यांचं एक सिस्टम होतं, एक ऑफिस होतं. तो ऑफिसमध्ये काय माहिती आहे का की ते एक भविष्यवाणी करायचं काम करायचं आहे. आणि काय होतं माहिती आहे का, जे महिला त्यांच्या ऑफिसमध्ये जायच्या त्या महिला एक खूप मोठ्या सर्वोच्च पदावर किंवा सर्वोच्च ड्युटीला असायच्या. खूप एक मोठ्या म्हणजे हायस्ट फॅमिलीमधून यायच्या. स्ट्रॉंग बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड त्यांचं स्ट्रॉंग असायचं. तर मी इतरही महिलांना काय वाटायचं की नेमकं खरंच या बाबांकडे गेलं आणि त्यांचं ते जे सांगतात ते जे केलं की आपणही खूप मोठेही ठेवू, आपल्याकडं देखील खूप धनसंपत्ती प्रॉपर्टी किंवा आपल्याला देखील चांगली एक समृद्धी लावेल, अशा पद्धतीने त्यांच्याकडे सर्व काही महिला यायचे. आणि यांना आणायचं काम हे कोण करायचं? महिला आयोगाच्या अध्यक्षा जे की आता माझ्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर. त्याचमुळे सर्वात जास्त डॅमेज आणि सर्वात जास्त बदनाम ह्या रुपालीताई चाकणकर इथे होऊ लागले. जसं की मित्रांनो कांगणे सरांनी सांगितलं की भोंदूबाबा अशोक खरात काय करायचे की एक बाटली, एक छोटीशी बिस्लेरी म्हणू शकता, काय म्हणू शकता, डोक्यावर त्या महिलांचे ठेवायचे आणि त्यांना आपल्या अपोजिट साईड उभे करायचे. जर की तुम्ही असं तोंड करून उभे तर माझ्या अपोजिट साईड त्यांना उभे करायचं. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये त्या एका महिलेचा व्हिडिओ तिथे बघितला असेल, तर त्याच्यामध्ये काही ना काही तरी एक पाणी लिक्विड असायचं आणि जे एक साईडला ग्लास असायचा त्या टेबलवरती त्याच्यामध्ये एक थम्सअप असायचं. आणि त्याच थम्सअपमध्ये जसं की कांगणे सरांनी सांगितलं की त्या थम्सअपमध्ये ते स्वतःचं थम्सअप तिथं मिक्स करायचं. अर्थात आपलं युरिन तिथे अशोक खरात याच्यामध्ये मिक्स करायचे आणि ते सर्व त्याला मिक्स करून जे आहे की त्या महिलांना पिण्यास द्यायचे. आणि त्या महिलांनी हे देखील सांगितलं त्या व्हिडिओमध्ये एक प्रेसमधून की ते पिण्यास खूप त्याची टेस्ट खूपच अलग यायची, खूप कडवटपणा त्याच्यात यायचा. हालाकी युरिन पिणे म्हटलं थम्सअपमध्ये मिक्स करून तर त्याचा कडवटपणा तर येणार झालाच. तर अशा पद्धतीने सर्व काही ते कार्यक्रम करायचे आणि दुसरे देखील ते कार्यक्रम ठोकायचे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये ते बघितलं असेल. आपण त्याच्या संदर्भात जास्त बोलणार नाही कारण की आपलं ते अजून आपल्याला ते बोलण्या योग्य मला तरी वाटतं आपण त्याच्यासाठी मॅच्युअर येते नाही. त्याच्यासाठी त्या म्हणजे त्या टॉपिकवरती आपण रिटर्न बोलणार नाही. फक्त नेमकं रुपालीताई चाकणकर यांनाच काय एवढं लोक ट्रोल करू लागले, टार्गेट करू लागले, खास करून रघुराज सभा यांच्यावरती आपण कालच व्हिडिओ इथे बनवला. तर त्यांचा इतिहास थोडक्यात मित्रांनो जाणून घ्या, कसा त्यांचा राजकीय प्रवास होता आणि कशा त्या या महिला आयोगाचे जे सर्वोच्च पद आहे राज्यातील एक महत्त्वाचं, ज्याला राजकीय दर्जा आहे, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये एक लिहिलं देखील होतं. आणि राज्यमंत्री दर्जा, तर हे खूप मोठं पद आहे. त्यांच्याकडे सिक्युरिटी सर्व काही असायचे. नेमकं काय होतं त्यांचा इतिहास? खरं तर लोकांचं म्हणणं आहे की रुपालीताई चाकणकर यांना मोठं करण्यामागं फक्त एकाच माणसाचा हात होता. ते म्हणजे आदरणीय स्वर्गीय महाराष्ट्राचे लाडके दादा, ते म्हणजे अजितदादा यांचा हात होता. त्यांच्याचमुळे रुपालीताई चाकणकर या खूप लहानापासून तर खूप मोठ्या पदापर्यंत जाऊन पोहोचल्या. मित्रांनो रुपालीताई चाकणकर यांची कौटुंबिक जे पार्श्वभूमी त्यांची जन्मापासूनचे
ते म्हणजे रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंड तालुक्यातील बोराटे या एका सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात इथे झालेला होता. नंतर त्यांचे शिक्षण जे आहे की पुढील शिक्षण हे पुण्यात झाले होते. रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून त्यांनी जे की शिक्षण घेतले आणि नंतर त्यांनी MBA जे आहे की एक डिग्री पूर्ण केली. सुरुवातीला त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायच्या, त्यांनी अधिकारी बनण्याची त्यांच्या मनात खूप जास्त तीव्र इच्छा होती असं सांगण्यात येते. आणि नंबर 2 म्हणजे राजकारणात प्रवेश कसा झाला आणि सुरुवातीचे नेमकं काय काय काम होते. लग्न झाल्यानंतर त्या पुण्याच्या धायरी येथील चाकणकर कुटुंबाच्या सून बनल्या. त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या 2002 ते 2007 या काळात जे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. सासऱ्याच्या या राजकीय पार्श्वभूमीमुळे त्यांच्या राजकारणाची जवळून संबंध आला आणि राजकारणाची प्रत्यक्ष सुरुवात त्यांनी जे आहे की महिला बचत गटाच्या माध्यमातून ते केले. ते सुमारे 6 वर्ष त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांना एक संघटित करून त्यांचे जे आहे की बचत गट निर्माण केले आणि पुढील काम त्यांनी जारी ठेवले. आणि नंबर 3ला ते म्हणजे राजकीय पुढील वाटचाल कशी झाली, त्याचे प्रमुख पदे त्यांच्याकडे कोणते कोणते सोपवण्यात आले, कशा पद्धतीने. तर खडकवासला विधानसभा अध्यक्ष त्यांच्या संघटना कौशल्याची दखल घेत 2008च्या सुमारास त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जे की खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महिला अध्यक्षपद इथे देण्यात आले. इथून त्यांच्या खऱ्या राजकीय कारकिर्दीचे पाया रचला गेला आणि एक मोठी राजकीय पदाची देखील तिथे सुरुवात करण्यात आली. पुणे शहराध्यक्ष स्वतःच्या आक्रमक कार्यशैलीमुळे आणि वक्तृत्वामुळे त्या अजूनच अल्पावधीच्याच पक्षाच्या केंद्रस्थानी आला आणि तिथूनच त्यांची जे की राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी एक नियुक्ती देखील करण्यात आली होती. त्यांनी महागाई आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या धोरणाविरुद्ध अनेक लक्षवेधी आंदोलनं केली. रुपालीताई चाकणकर यांनी पुढे त्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष पक्षातील ते त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि सातत्यपूर्ण कामामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी एक जबाबदारी देण्यात आली. पुढे पक्षात फूट झाल्याच्या नंतर त्यांनी जे आहे की अजितदादा पवार यांच्या गटासोबत त्यांनी जे आहे की आपली युती केली आणि त्या गटासोबत त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्य महिला आयोगाच्या त्या पहिल्यांदा अध्यक्ष तिथे बनल्या. ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि नंतर त्यांच्या जे आहे की पुढील कार्यकाळाला इथे सुरुवात झाली आणि असा काही त्यांचा कार्यकाळ होता. परंतु हे सर्व काही संभव झालं मित्रांनो ते म्हणजे राजकीय पक्षातील सर्वात मोठे जे आहे दादा म्हणून जे की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यामुळे सर्व काही शक्य झालं. कारण की यांनीच खूप मोठा सपोर्ट त्यांना पहिल्यापासूनच केला. कारण की राष्ट्रवादीत ज्या वेळेस त्यांनी पदार्पण तिथे केलं होतं तर पहिल्यापासूनच दादांनी त्यांना खूप जास्त सपोर्ट केला. याचे बरेच काही एव्हिडन्स प्रूफही सुरुवातीचे आहे, परंतु ते जास्त जाणून घेणं महत्त्वाचं नाही कारण की ते ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्राला इथे माहिती आहे. मित्रांनो आता असं सांगण्यात येऊ लागलंय जे अशोक खरात उर्फ भोंदू बाबा यांचं जे की प्रकरण झालं जे की 58-57 व्हिडिओ त्यांचे बाहेर आले, दुसरी महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल. तर या प्रकरणामध्ये चाकणकर बाई आणि इतरही बऱ्याच काही लोकांचा खूप मोठा हातभार आहे आणि याच्यामध्ये राजकीय लोकांचा देखील पाठिंबा त्या महाराष्ट्राला तिथे होता. त्यामुळे सर्व काही त्यांनी असं काही केलं तर याची जे आहे का SIT आणि इतर विविध चौकशांच्या माध्यमातून जे आहे की चौकशी आता सध्या तरी सुरू झाली. नेमकं काय काय प्रकरण बाहेर येईल ते येत्या काळातच आपल्याला बघता येईल. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुढील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच तुम्ही सबस्क्राईब इथे करू शकता. खूप खूप धन्यवाद.